गोदी मीडियाच्या युगामध्ये खरी पत्रकारिता काय असते हे तुम्ही आजपर्यंत पाहिलंच नसाल. आजकाल पत्रकार येतात, ओरडतात, किंचाळतात, तमाशे करतात, राडे घालतात. परंतु जी पत्रकारिता त्यांना करायला हवी ते करत नाहीत. एखादा मुद्दा जर त्यांनी घेऊन आला, 2 तास त्याच्यावरती चर्चा करतील, परंतु अद्यापही सर्वसामान्य लोकांना समजत नसतं, की मुद्दा काय होता, याच्यामध्ये माहिती काय दिली. फक्त बोंबलणं, बडबडणं ही पत्रकारिता नव्हे मित्रांनो. पत्रकारिता काय असते तर ते जाऊन दूरदर्शनला विचारा. दूरदर्शनवरती 90च्या दशकामध्ये जे कार्यक्रम यायचे, त्या कार्यक्रमामधनं ती पत्रकारिता स्पष्ट व्हायची. मित्रांनो त्या पत्रकारितेमध्ये ज्या प्रकारची सुंदरता, ज्या प्रकारची सत्यता आत बाहेर पडायची, जो आवाज त्या पत्रकारितेसाठी होता, त्या आवाजातनं त्या बातम्या मोजक्याच बातम्या असायच्या, परंतु त्या मोजक्याच बातम्या संदर्भासह स्पष्टीकरण त्या सर्वसामान्य लोकांना कळायचं. मित्रांनो, तेव्हा अर्ध्या तासाच्या बातम्यांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण देशाला समजायचं, की पूर्ण देशामध्ये काय चाललेलं आहे, कानाकोपऱ्यामध्ये काय चाललेलं आहे. त्या बातम्या, मोजक्या बातम्या मित्रांनो त्यामध्ये कव्हर केल्या जायच्या. आजकाल मित्रांनो एकच बातमी अख्ख्या दिवसभर चालवणारे पत्रकार आहेत. परंतु कमीत कमी वेळामध्ये चांगली बातमी सांगून स्पष्टता देणं असे पत्रकार खूप कमी होते आणि त्याच्यामध्ये एक नाव होतं सरला माहेश्वरी. सरला माहेश्वरी या 1988 पासून ते 2000 पर्यंत दूरदर्शनच्या ज्या अँकर होत्या, टीव्ही अँकर होत्या मित्रांनो, ज्या प्रकारे सादगी होती त्यांच्या पत्रकारितेमध्ये, सुंदररित्या त्या पत्रकारिता करायच्या. मित्रांनो, ज्या बातम्या सांगायच्या त्या मुद्दे, त्यांचा आवाज त्या मुद्द्यावरनं स्पष्ट व्हायचं. 5 बातम्या असतील तर त्या 5ही बातम्या सर्वसामान्य लोकांना कळायच्या आणि ही बातमी मित्रांनो संपूर्ण देश पाहायचा आणि त्या सुंदररित्या, तेवढ्या सुंदररित्या त्या बातम्या सांगत होत्या. म्हणूनच मित्रांनो, ज्या प्रकारे त्यांनी 90च्या दशकामध्ये लोकांना सत्यता पसरवली, सर्व समाजामध्ये ज्या प्रकारे बातम्या सांगितल्या, त्या बातम्या ऐकून मित्रांनो लोकांना समाधान असायचं, की आपण काहीतरी बघितलं. काही-काही लोकं ज्यांचा टीव्ही बंद पडायचा, ज्यांचा अँटिना बंद पडायचा, ते लोकं पळू-पळू नीट करायचे. कारण त्या बातम्या लोकांना ऐकायच्या असत्या आणि एवढ्या सुंदररित्या ज्या बातम्या सांगायच्या, त्यांचं नाव होतं सरला माहेश्वरी. मित्रांनो, काळाआगत त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. मित्रांनो, 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि याच्यामध्ये मित्रांनो, आपल्या दूरदर्शनचा, आपल्या भारताचा एक असा आवाज गेला, ज्या आवाजामध्ये सत्यता होती, ज्या आवाजामार्फत सर्वसामान्य लोकांना कनेक्टिव्हिटी भेटली, की जे प्रकारचं त्यांनी बॉन्ड केलं होतं, संपूर्ण देशामध्ये त्यांना लोकं ओळखायचे आणि त्यांची ती सुंदर पत्रकारिता ऐकण्यासाठी लोकं आतुर असायचे. तो आवाज, ती सगळी सत्यता मित्रांनो भारतामध्ये ज्या प्रकारे सुंदररित्या त्यांनी पसरवला आणि हा आवाज मित्रांनो आज आपल्यामध्ये नाहीये याचं दुःख आपल्या सगळ्यांना वाटतं. जणू त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि ज्या प्रकारे सुंदररित्या त्यांनी पत्रकारिता केली, तेव्हा सारखी पत्रकारिता याच्यापुढे तर आम्हाला कुणाला दिसेल असं वाटत नाही. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.